महापुराचं पाणी वळवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची माहिती। महाराष्ट्राचा प्रत्येक कोपरा समृद्ध करून एकीकडे पूरग्रस्त भागांचं रक्षण करणं आणि दुसरीकडे दुष्काळग्रस्त भागाला नवसंजीवनी देऊन तो भाग हिरवागार करण्यासाठी महापुराचं पाणी वळवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे। या योजनेसाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून 3200 कोटींचं अर्थसहाय्य देणार आहे। उद्याच्या सुजलाम सुफलाम महाराष्ट्रासाठी सरकारचं एक पाऊल पुढे असल्याचं प्रतिपादन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं। कुरुंदवाडीतील जैन सांस्कृतिक भवन इथं शिरोळ तालुका पूरग्रस्त सेवा संस्थेतर्फे आयोजित संघर्ष मेळाव्यात आमदार डॉक्टर पाटील यड्रावकर बोलत होते। अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधी तज्ज्ञ ॲडव्होकेट सुरेश माने होते। आमदार अशोकराव माने, निवृत्त जलअभियंता प्रभाकर केंगारे, रणजितसिंह माने पाटील, डॉक्टर एस के माने, राष्ट्रवादीच्या सुमनताई चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड, डॉक्टर दगडू माने, राष्ट्रीय मातंग गारुडी समाजाचे नेते अनिल लोंढे आदी प्रमुख उपस्थित होते। यावेळी पुढे बोलताना आमदार डॉक्टर पाटील यड्रावकर म्हणाले, पूरग्रस्तांच्यासाठी 3200 घरकुल मंजूर आहेत। अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्गातून आवास योजना करून देण्यासाठी प्रयत्न करू। पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर निर्बंध घालण्यासाठी राज्य सरकार नवीन परिपत्रक जाहीर करणार आहे। तो लवकरच लागू होईल आणि प्रदूषणाचा प्रश्न निकाली निघेल असं सांगितलं। यावेळी बोलताना ज्येष्ठ विधी तज्ज्ञ ॲडव्होकेट माने म्हणाले, केंद्र सरकारनं अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास दिलेली मान्यता ही सांगली कोल्हापूर जिल्ह्याला खाईत लुटणारा निर्णय आहे, तो रद्द करावा। निवृत्त जलअभियंता केंगारे म्हणाले, वारंवार उद्भवणाऱ्या महापुरानं हजारो लोकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत। कर्नाटकालाही पाणी मिळावं आणि महाराष्ट्रालाही महापुराची झळ बसू नये या दृष्टीने केंद्र सरकारने महापुरावर तोडगा काढावा असं सांगितलंय। या मेळाव्यात बाबासाहेब नदाप यांनी मागण्यांचा ठराव मांडताच पूरग्रस्तांनी हात उंचावून सर्वांनी मंजुरी दिली। स्वागत आणि प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड यांनी केलं। मेळाव्याला संस्थेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र कांबळे, सचिव शुभम चव्हाण, गणेश भुई, सलीम पटेल, सुरेश कांबळे, मियाखान मोकाशी, बाळासू कांबळे, बाबाशान मकानदार यांच्यासह तालुक्यातील पूरग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते।